नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। जरांगे पाटील यांनी आज सरकारला सरकार पलटी करण्याचा इशारा दिलेला आहे। काय आहेत जरांगेंचे इशारे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया आपण पाहूया। मराठा आरक्षणावरून दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार, अंतरवाली सराटीतून जरांगेंचा इशारा। 13 जुलैला पुढचा दणका आणि धमाका होणार। 3 ते 4 डाव टाकून ठेवलेत। सरकारने मराठा समाजासमोर डाव टाकू नये, जरांगे यांचा इशारा। जरांगेंचा धमाका बेकायदेशीर नसावा। धमाका ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणणारा असेल तर लोकशाही मार्गाने उत्तर देणार, लक्ष्मण हाके यांचा इशारा। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, भुजबळांना टांगा उलटा करणार। अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटलांचा भुजबळांवर पुन्हा एकदा हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण चालू देणार नाही। जरांगेंची ताकद अत्याचाराची, आमची ताकद संविधानाची। मांड्यात थोपटत गुणरत्न सदावर्ते यांचं जरांगेंना उत्तर। ओबीसी नेते एक झालेत, पण मराठा नेते काय करत आहेत? मनोज जरांगे यांचा सवाल। पण एकटा पडलो तरी लढणार, जरांगेंचा निर्धार। मी नेत्यांच्या गावबंदीचं समर्थन करत नाही। गावबंदीचे बोर्ड लावण्यापेक्षा मतांमधून भूमिका दाखवा, लक्ष्मण हाके यांचं ओबीसी समाजाला आवाहन। डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। रुग्ण म्हणून आले, सत्कार केला आणि नंतर काळं फासलं। जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळे तारक यांच्या विरोधामध्ये मराठा तरुण आक्रमक। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सर्वपक्षीय बैठकीमध्ये जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, शरद पवार यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया।